नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर लाडका भाऊ योजना म्हणजेच महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत लवकरच या प्रशिक्षणाचा पहिला हप्ता म्हणजे तुमचं प्रशिक्षण पण तुम्ही घेत आहात, त्याचबरोबर तुम्हाला जे मानधन जे आहे ते पण मिळणार आहे। त्यानुसार या लाडका भाऊ योजनेचा पहिला हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर कोणत्या तारखेला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील तर सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर सविस्तर माहिती पाहण्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा। तर तुम्ही इथं पाहू शकता जी न्यूजपेपरला आलेली बातमी आहे, लाडक्या भावाच्या खात्यातही 10 सप्टेंबरला पैसे जे आहेत जमा होणार आहेत। तर याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे, कशा प्रकारे तुमचे पैसे जे आहेत खात्यामध्ये जमा होणार आहेत त्याबद्दलची आपण पाहून घेऊया। तर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या घोषणेपासून मंगळवार 3 सप्टेंबरपर्यंत राज्यात 1,10,000 प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर बघा, जवळपास 1,10,000 जे 3 सप्टेंबरपर्यंतचं अर्ज जे आहेत त्यांना आदेश जे देण्यात आलेले आहेत। ही जी योजना आहे मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, यानुसार तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव पण घेता येणार आहे। त्याचबरोबर तुमचं प्रशिक्षण तर होणारच आहे, त्याचबरोबर तुमच्या खात्यात तुमच्या प्रत्येक महिन्याची जी पगार आहे ती पण तुम्हाला दिली जाणार आहे। 10,000 असेल, 8,000 असेल किंवा 12वी पास असाल तर 6,000 असेल। तर अशा प्रकारे तुमचे पहिला हप्ता आता 10 तारखेला जो आहे 10 सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे। आणि कसा होणार आहे तर सविस्तर माहिती आपण पाहून घेऊया। तर 60,000हून अधिक युवा राज्यातील खाजगी तसेच शासकीय संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी रुजू झाले आहेत। 60,000 पेक्षा पण आता जे आहेत ट्रेनी शिक्षक असतील किंवा आता पोलीस स्टेशनमध्ये पण एक लाडका भाऊ म्हणजेच युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत एक प्रशिक्षणासाठी उमेदवार जो आहे ठेवण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे प्रत्येक जे ठिकाणी आहे सरकारी कार्यालय असतील किंवा खाजगी कार्यालय असतील या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे। तर त्यानुसार तुमची पगारसुद्धा तुम्हाला पडणार आहे। 6 महिन्याचा हा तुमचा कालावधी असणार आहे प्रशिक्षणाचा। त्यानुसार रुजू झालेले आहेत किती तर 60,000 आतापर्यंत झालेले आहेत। तर उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिलेली आहे। विशेषतः म्हणजे आतापर्यंत 2 लाखाहून अधिक युवकांनी या योजनेसाठी नोंदणी केलेली आहे। 8,170 आस्थापनेमध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे। शासनाच्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये रुजू झालेले युवक, तर बघा आता सध्या जे 60,000हून जास्त रुजू झालेले आहेत त्यांना, म्हणजेच बघा कधी जुलै आणि ऑगस्टमध्ये जर रुजू झाले असतील तर त्यांना 10 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या आधार संलग्न जे DBTद्वारे डायरेक्ट खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत। तर जसे तुमचा हप्ता पडला आहे की नाही तशी कमेंट तुम्ही नक्की करू शकता। आणि त्याच्यानंतरची साईडला दिलेली माहिती पण आपण एकदा पाहून घेऊया। 10 लाख युवकांना प्रशिक्षण, या योजनेतून महाराष्ट्रातील युवकांना फक्त रोजगारच मिळणार नसून उद्योगांना लागणारे मनुष्यबळ सहज उपलब्ध होऊन महाराष्ट्राची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होणार आहे। ही योजना वर्षभर सुरू राहणार असून या योजनेमार्फत 10 लाख युवांना प्रशिक्षणातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आहे। सर्वसमावेशक अशी ही योजना महाराष्ट्र शासनाने युवकांसाठी आणली असून युवकांनी आणि उद्योगांनी देखील यांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहनही लोढा यांनी केलेले आहे। तर बघा, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी असे माहिती याबद्दलची दिलेली आहे। 10 सप्टेंबरला पैसे जमा होतील। ज्यांचे झाले असतील त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।